मानसी मराठी रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते। तर नारळी पौर्णिमा तर आली आहे जवळ, तर त्या दिवशी तर नारळी भात तर व्हायलाच हवा। तर मग त्या भातासाठी आपण काय काय साहित्य घेतलं आहे ते आपण प्रथम पाहूया। तर हे बघा, भातासाठी नारळी भात करण्यासाठी आपण 1 पेला लॉंग ग्रेन बासमती राईस घेतला आहे। तो राईस तुम्ही बासमती पण घेऊ शकता किंवा वाडा कोलमही घेऊ शकता, पण तो जुना असायला हवा। मग आता आपण 1 पेला तांदूळ घेतला आहे ना, मग त्याच्या अर्ध तुम्ही गूळ घेऊ शकता की तुम्हाला जास्त जर गोड हवं असेल तर तुम्ही अजून थोडं वाढवू शकता किंवा एकाच एक घेतलं तरी चालेल, पण ते अति गोड होणार। आणि 1 पेला मी राईस घेतला आहे म्हणून 1 पेलाच खोबरं पाहिजे, म्हणजे चव त्याची त्या भातामध्ये छान उतरते। वेलची घेतली आहे, ते बघा 5 वेलची घेतल्यात। आता गूळ आहे म्हणून आपल्याला जायफळ तर हवं, मग जायफळ टाकायचं किसून। आणि 5-6 आपले काजू घेतल्यात, 7-8 बदाम घेतल्यात, दालचिनी घेतल्यात आणि लवंगा घेतल्यात फोडणीसाठी, आणि तूप। एवढ्याच साहित्यात हा नारळी भात बनवून तयार होणार। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू। हे बघा, हा मी 1 पेला जो लॉंग ग्रेन बासमती राईस घेतला तो आता मी स्वच्छ 2-3 पाण्याने स्वच्छ चोळून धुणार आणि अर्धा तास मी फुगत ठेवणार आहे। हे बघा, तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घेतले 3-4 पाण्याने, आणि आता हे मी अर्धा तास भिजत ठेवणार आहे। मग आपण नारळी भात करायला सुरुवात करू। कुकर छान गरम झालाय, आता आपण यामध्ये 2 चमचे तूप टाकून घेऊ। तूप छान गरम झालं की मग आपण त्याच्यामध्ये दालचिनी, हे बघा दालचिनी टाकून घेतली, लवंगा, आणि हे बघा हे दालचिनी। तूप छान गरम झालं, आपण दालचिनी आणि लवंगा टाकून घेतल्या आहे बघा। मग आपण तांदूळ टाकून घेऊ। हे बघा, चांगले निथळून चांगले 30 मिनिटं मी भिजत घातले होते। आता हे तांदूळ टाकून घेऊ। हे बघा, आपण तांदूळ टाकून घेतले। आता हे छान थोडे अलगद असं थोडंसं 1-2 मिनिटं तुपावर हे तांदूळ छान भाजून घेऊ। आता हे बघा, तांदूळ छान मी तुपावर परतून घेतले। आता मी हे ना 2 पेले, 1 पेला तांदूळ म्हणून 2 पेले आपण हे बघा मी पाणी गरम करून घेतलंय। हे बघा, हे पाणी अलगद असं ह्याच्यामध्ये टाकून घ्या, स्लो करायचा। आता अंगावर पाणी उडेल, हे बघा, आणि हे असं टाकून द्यायचं। हे बघा, आता हे छान असं मिक्स करून घेऊया, आणि किंचितसं मीठ टाकायचं थोडंसं भाताला चव येण्यासाठी, आणि चांगलं असं मिक्स करून घेऊया। आणि आता मी कुकरची लीड लावते, हे बघा, आणि 2 शिट्ट्या लो टू मिडियम हीटवर 2 शिट्ट्या काढून घेऊ, कारण आपण तांदूळ ऑलरेडी भिजत घातले होते म्हणून 3 शिट्ट्या करायची काही गरज नाही, फक्त 2 शिट्ट्यावर, पण मिडियम टू लो हीटवर। कुकर थंड झालं आहे, आता मी शिट्टी काढून घेते। हे बघा, आणि आता हे बघा आपण आता भात बघूया। हे बघा, हा बघा, हा भात आपला बनवून तयार झाला आहे। आता आपण हा ना थंड करत ठेवूया, आणि मग फोडणी द्यायला आपण सुरुवात करू। कढई छान गरम झाली आहे, आता आपण याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेऊ। तूप छान गरम झालं की हे आपण हे ड्रायफ्रुट्स टाकून घेऊ, आणि थोडेसे असे भाजून घेऊ, म्हणजे त्याची चव छान उतरते मसाले भातात। 1 मिनिट परतून घ्यायचं, जास्त करपवायचे नाही, जरा बदामी कलर यायला पाहिजे फक्त। बदाम आणि काजूचे काप हे बघा चांगले असे भाजून झाले। आता हे मी काढून घेते। आता याच तुपामध्ये आपण आता हे गूळ टाकून घेऊ। हे बघा, हे गूळ घेतलंय ते आपण टाकून घेऊ, आणि हे बघा असं चांगलं वितळून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये खोबरं टाकून घेऊ। 1 पेला तांदूळ म्हणून 1 पेला खोबरं, मग भातामध्ये छान चव उतरते। हे बघा, आणि असं परतवून बघा, गूळ आणि खोबरं चांगलं मिक्स झालं। हे बघा, आता आपण ह्या स्टेजला हे आपण भात करून घेतलाय, तो थंड झालाय। आता हा भात आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ, अलगद असा मिक्स करून घ्यायचं। मिक्स झालं, आता आपण ह्याच्यावर
1 मिनिटाची वाफ काढून घेऊ. हे बघा 1 मिनिट झालंय. आता आपण झाकण काढून घेऊ. आणि आता ह्यामध्ये आपण हे ड्रायफ्रुट्स हे केले होते ना, भाजून घेतले, तळून घेतले होते, ते आपण टाकून घेऊ आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि ह्या स्टेजला आपण आता हे वेलची आणि जायफळची पूड टाकून घेऊ आणि चांगलं परतवून घेऊ. आणि थोडंसं केसर टाकून घेऊ. हे बघा थोडंसं केसर आणि चांगलं परतवून घेऊ. अलगद, जास्त असं जोरात नाही, अलगद असा, कारण भात आपण शिजवून घेतलेला आहे त्यामुळे जास्त असं नाही, अलगद सगळं मिक्स होईल इतपत आपण हे असं परतवून घ्यायचं. हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा आपला सुटसुटीत मोकळा, तुम्ही बघू शकता, हे बघा सुटसुटीत मोकळा असा नारळी पौर्णिमेचा नारळी भात बनवून तयार झाला. तुम्हाला आता मी सर्व करून दाखवते. पण हा भात आहे ना लगेच खायला घ्यायचा नाही, थोडा वेळ. आता हा भात झाला आहे ना आपला 10 मिनिटं असंच ठेवायचा, म्हणजे सर्व म्हणजे आपले जे मसाले टाकले आहेत, आपण ड्रायफ्रुट्स टाकले आहेत, तूप, सर्वांचा सुगंध त्यामध्ये उतरतो आणि भात छान 10 मिनिटानंतर तुम्ही खायला घेऊ शकता. हे बघा आता आपण झाकण काढून घेऊ. आणि आता हे बघा अशा प्रकारे हा आपला भात बनवून तयार आहे. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हे बघा अशा प्रकारे हा आपला नारळी भात बनवून तयार झाला, जो आपण नारळी पौर्णिमेला बनवतो. हे बघा तुम्ही बघू शकता. बघा टेक्स्चर बघा किती छान आहे. बघा अप्रतिम असा नारळी भात करताना मी सर्व टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेले आहेत. त्या जर तुम्ही फॉलो केला तर तुमचाही नारळी भात असा बनवून तयार होईल. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.